इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे कर्ला गाव आहे तिथले राजीव लिमये यांना. त्यांनी पुस्तक लिहिलं आहे आणि या पुस्तक लिहिण्यामागे नेमका काय उद्देश आहे, त्यामुळे लोकांना काय फायदा होणार आहे, या अनुषंगाने आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. धन्यवाद. श्रोते हो, कसं असतं की आपल्या गावावर आणि तिथल्या माणसांवर प्रेम असेल, जीवन अगदी समरसून जगलेलं असेल, गावातल्या माणसांशी असणारे संबंध भावनापूर्ण असतील आणि जगणं हे केवळ जगणं न होता अनुभवलेलं असेल ना, तर ते सगळं पुस्तक रूपात मांडताना वाचकांच्या मनाचा ठाव घेतं. चला तर संवाद साधूया राजीव लिमये यांच्याशी. मला प्रथमतः असं सांगा, पुस्तक लिहावं असं का वाटलं? कर्ल्याचं जन्मगाव, जननी जन्मभूमी स्वर्गात अभि घरी असी. कोणालाही आपलं गाव प्रिय असतं आणि हे गाव तर आमचं लिमयांचं पिढ्यानपिढ्या म्हणजे लिखित स्वरूपात जर बघितलं किंवा ज्याचा रेकॉर्ड्स आहेत असं जर बघितलं तर 13वी ते 14वी पिढी आमची आहे. म्हणजे जवळपास 350-400 वर्षाचा किमान लिखित इतिहास आहे, म्हणजे माहिती असा आहे. हे सगळं आमचं म्हणजे मीच नव्हे तर हे आमचे जीन्स जे आलेले आहेत म्हणतो आपण प्रवाहित होऊन, तर ते शेकडो वर्ष इथे आहेत. त्यामुळे नैसर्गिकरित्या जे प्रेम आहे गावाविषयी आणि इथल्या लोकांविषयी, तर त्याच्यातून हे मला पुस्तक स्फुरलं आणि ते नंतर लिहावं असं वाटलं. अच्छा, या गावामध्ये किती वर्ष वास्तव्य केलं तुम्ही? माझं तर पूर्ण म्हणजे आता जे 68 वर्ष माझं वय आहे, हे यातली जवळपास सगळी वर्ष, म्हणजे किरकोळ 1-2 वर्ष बाहेर गेलो असेल तर, पण जवळपास सगळी वर्ष मी कर्ल्यातच आहे. तुमची नाळ जोडलेली आहे पूर्णपणे. आत्ताच तुम्ही म्हणालात की वयाचा 70 हा टप्पा साधारण तुम्ही आता पार करालच. तर लहानपणापासून आत्तापर्यंत जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा एक वेगळी पिढी तुम्ही पाहिली असेल आणि आज तुमच्या वयाच्या 70मध्ये येताना एक वेगळी पिढी तुम्ही बघताय. एक संक्रमण किंवा बदल आपण म्हणतो हा प्रत्येक गोष्टीमध्ये दिसून येतो. तर माणसांमधला किंवा गावामधला काय फरक जाणवला तुम्हाला, काय सांगाल? तसं म्हटलं तर आमची पिढी ही नशीबवान म्हणायला लागेल, कारण ज्याला तुम्ही संक्रमण म्हणालात ती बरीच संक्रमण आम्ही घेतली. म्हणजे अगदी वर्णन करायचं झालं, ह्या ड्रेस परिधान करतो आपण त्याचा, तर धोतर नेसणारे लोक आम्ही बघितले, धोतर काळी टोपी घालणारे लोक बघितले, त्याच्यानंतर शर्ट पॅन्ट घालणारे लोक बघितले ना. आताचे जीन्सची पिढी पण आम्ही बघतोय. तसंच नऊवारीमधून पाचवारी आणि आत्ताचे जे काही आधुनिक ड्रेस आहेत, ह्या ड्रेसविषयी बोललं तर. दुसरं म्हणजे जीवन पद्धतीमध्ये बरेच बदल झाले. म्हणजे शिक्षणाचा प्रभाव वाढला, शिक्षणाचा प्रसार वाढला, त्याच्यानंतर इथून शहरीकरण चालू आलं. एकंदरीतच शहराच्या आसपासच्या गावांचं शहरीकरण चालू आलं. रोजगारासाठी अनेक लोक मुंबई, पुणे किंवा परदेशी गेले. त्यामुळे एकंदरीत जीवन पद्धतीत फरक पडला. अगदी आपण हे झालं मध्यमवर्गीयांचं आयुष्य जर म्हटलं तर, मच्छीमार समाज जो प्रामुख्याने आमच्या गावामध्ये आहे, तर त्याचं जर बदल बघितले तर अगदी मी प्रेमाने सांगतो की ते अक्षरशः त्यातल्या अनेक भूमिहीन होते आणि आहेत. त्यातले अनेक जण झोपडीत राहत होते. ते मच्छीमारी करत होते, त्यावेळेस बिन यंत्राच्या बोटीतून मच्छीमारी करत होते. त्याच्यानंतर आली छोट्या मच्छीमारांसाठीची आउटबोर्ड मशीन्स, तो एक स्थित्यंतर, त्याच्यामध्ये मेकॅनायझेशन आपण म्हणू. त्याच्यानंतर मोठ्या ट्रॉलर्स लॉन्चेस आल्या आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरचं प्रोसेसिंग आलं. त्यामुळे त्यांचं जीवनस्तर उंचावला. त्यांचं आजच्या जर तुम्ही झोपड्यांच्या जागी बघितलं तर 3-3 मजली इमारती दिसत आहेत. त्याचप्रमाणे ते लोक ITI पूर्वी मेजॉरिटी करायचे, प्रामुख्याने करायचे, ते करून ते परदेशी जायचे. आज अनेक डॉक्टर्स, अनेक शिक्षक, अनेक वकील किंवा विविध व्यवसायांमध्ये प्रावीण्य असलेले लोक आज आपल्याला दिसतात. अशा प्रकारे सर्वच समाजामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारे परिवर्तन मला स्वतःला जाणवले आहेत. फक्त हे होत असताना आपण ग्रामीण संस्कृतीपासून दूर गेलोय हेही मला नम्रपणे नमूद करावं असं वाटतं. जेव्हा तुम्ही शाळेमध्ये जात होतात तेव्हा ती शाळा किंवा तो एक माहोल वेगळा होता. आज शाळांमध्ये जाणारी मुलं किंवा ती जी परिस्थिती आहे ती बदललेली आहे. काय सांगाल त्याबद्दल? खरोखरच हा अत्यंत उत्तम असा प्रश्न आहे. जर सहज बघितलं तर म्हणजे त्याच्यात मी कर्ल्याच्या घाटीवर लिहिलं आहे आणि ते कर्ल्याच्या घाटीचं व्यक्तिमत्व तर मी चितारण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. पण त्यातला महत्त्वाचा भाग असा आहे की आम्ही दप्तर पाठीला लावून
छत्री घेऊन, म्हणजे ती अनेक वेळेला वाऱ्यावर उलटायची, ती घेऊन आम्ही 2 ते 2.5 किलोमीटर चालायचो. म्हणजे मीच एकटा नव्हे, तर माझ्या पिढीतले सगळे आणि माझ्या नंतरच्याही काही पिढ्यातले, काही 10-15 वर्ष माझ्या नंतरचे. त्यानंतर बसेस आल्या. आता तर स्कूल बसशिवाय किंवा रिक्षाशिवाय मुलांचे पान हलत नाही. त्यामुळे हा जो बदल आहे की आम्ही जीवनानुभव आमची पिढी जी घेत होती थेट, म्हणजे पाऊस आला की ती छत्री उलटायची, धावताना केव्हा तरी ढोपर आपटायचं, तेव्हा रक्त यायचं, मग आई आल्यावर घरी आल्यावर ती औषध लावायची. हे सगळ्या अनुभवाने ही पिढी मुक्ती आहे की काय? आता अर्थात नशिबवान आहे ती पिढी. पण हे जे जीवनानुभव आहेत की पाऊस अंगावर घ्यायचा, त्याच्या त्या प्रतिकूलतेला तोंड द्यायचं, ह्या प्रतिकूलताचा अभाव आताच्या जीवन पद्धतीत आढळतो. आता अर्थात एका दृष्टीने सुखासीन आयुष्य आहे, पण जे मनुष्य घडतो तो प्रतिकूल परिस्थितीतून जास्त घडतो. आणि मला वाटतं आमच्या पिढीला ते भाग्य लाभलं असं मी मानतो. निसर्गाच्या जास्ती जवळ होतात. नक्कीच. कारण मी म्हटलं तसं लाईट नव्हते, मग अंधारातून चालायची सवय होती. पक्षी विविध ओरडायचे घाटीतून जाताना, म्हणजे ते सुंदरी असायचे आणि म्हणजे ज्यांचा मंजूळ आवाज आहे असेही पक्षी असायचे. संध्याकाळी आम्ही शाळेतून यायचो त्यावेळी घोबडं ओरडायची, त्यांचा तो घुतकार असतो तो ऐकायचा, मग त्याची भीती वाटायची. तर हा सगळा निसर्ग होता. म्हणजे मग सकाळी शाळेत जात असताना वाटेमध्ये आंबे पडलेले असायचे, पिकलेले काजू मिळायचे, ते काजू खात खात आम्ही जायचो, मग त्याचे डागे आमच्या अंगावर पडायचे. हा निसर्ग सगळा होता. मग घाटी चढून गेले की घाम यायचा, घाटी चढताना वर गेलं की समुद्रावरून येणारा खारा आणि गार वारा अंगावर यायचा, त्यामुळे त्याने मन उल्हसित व्हायचं आणि मग ते उल्हसित मन घेऊन आम्ही शाळेत जायचो. त्यामुळे ऊन असायचं अंगावर. आणि ह्या सर्व निसर्गाचे जे विविध रूप आहेत, सगळे जे ऋतू आहेत, वडाची झाडं होती वाटेमध्ये, ती फुललेली, त्याची फळं पडताना दिसायचे, त्याच्यावर पक्षी दिसायचे, अशा अनेक अनेक गोष्टी होत्या. आणि रस्ते होते, रस्त्याच्या आसपासची वस्ती आम्हाला, जे आता समजा वाहनातून गेलं तर लक्षात येत नाही, तर ती वस्ती दिसायची, तिथले लोक दिसायची, तिथले मृगकिडे दिसायचे, तिथले अनेक अनेक रूपं दिसायचे. म्हणजे मी कदाचित कमी पडेन त्याचं वर्णन करायला. अशी अनेक निसर्गाची रूपं आम्ही अनुभवलेली आहेत. समुद्राची गाज ऐकायला यायची. आणि या सगळ्या निसर्गाचं तादात्म्य आपल्या पावायचं आणि मग त्याच्यातून जो आनंद निर्माण व्हायचा तो खरा जीवनानुभव होता असं मला. बरोबर. मेडिटेशनसाठी वेगळं काही करायची गरज नव्हती. अजिबात नाही. एक नैसर्गिक आनंद किंवा मित्रांबरोबर एकत्र जाणं, आपलं सुख दुःख जे काय असेल ते शेअर करणं, हे सगळं सहज होत होतं. त्यासाठी मुद्दाम वेळ काढायची गरज नव्हती. अगदी खरं. या पुस्तकामध्ये अजून काय काय सांगितलंय तुम्ही, थोडं विस्ताराने? या पुस्तकामध्ये तसं म्हटलं तर, लाक्षणिक अर्थाने म्हटलं तर ते माझं आत्मकथन आहे असं स्वरूप आहे. पण ते निव्वळ आत्मकथन नसून मी जे अनुभव घेतले, म्हणजे निसर्गाचे किंवा शेतीचे, माडावर चढण्याचे, म्हणजे जर मी इथे श्रोत्यांसाठी नमूद केलं की माडावर चढणं हा एक वेगळा अनुभव असतो. म्हणजे आमच्या काळामध्ये माडाला खापा पाडत नसत, कारण तो दुखावतो अशी आमच्या सर्वांची समजूत होती. त्या खापा पडत नसत. मग त्याला पोटळून हाताने पायाच्या आधाराने चढायचा हा फिटनेस होता. म्हणजे मनुष्याची तब्येत जर नीट राहायची असेल, आम्ही 14-15 वर्षे शिकलो. म्हणजे घरच्यांचा ओरडा खात असलो तरी असं पोफळीवर माडावर चढणं आमचं चालूच होतं. आणि त्याच जोडीला जर आपण बघितलं तर हे सगळे अनुभव घेत घेत आम्ही आलो. ते सगळं चढलेलं. नांगर धरला आहे आम्ही, पावसामध्ये भिजलो आहे. मग त्या पावसामध्ये भिजल्यानंतर येणारी जी न्याहारी आपण करतो, त्याच्यामध्ये सुंदर असा फोडणीचा भात, लोणचं, ह्याचाही छान अनुभव घेतला आहे. आणि हे सगळं मी त्याच्यामध्ये शब्दांमध्ये बद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच जोडीला अनेक व्यक्तिमत्व आमच्या गावामध्ये होती. त्यांचं वर्णन जर करायचं झालं तर नाही चिरा नाही पण ती अशी ज्यांची म्हणता येईल अशी अनेक व्यक्तिमत्व. बैलगाडीवाला असेल, माडकरी असेल, अगर एखादी होडी चालवणारा मच्छीमार असेल, तसे शिक्षकही आहेत, आमच्या गावातले खोतही आहेत. तर अशा सगळ्यांची व्यक्तिमत्व रेखाटण्याचा मी प्रयत्न केला. मग त्याच्यामध्ये बयोतेही नावाच्या एक त्या काळातल्या ज्या प्रथा होत्या त्या अशा बाईंचं पण चित्रण मी केलेलं आहे असं नाही, पण त्या बघितल्यात मी, त्या त्याच्यामध्ये त्यांचं आलेलं आहे. आणि अशी जी व्यक्तिमत्व होती की जी घरगुती पदार्थ अतिशय सुंदर करायची, त्याची वर्णनं त्याच्यामध्ये आहेत. स्त्रिया कशा गावातल्या एकत्र जाऊन पापड करायच्या, मग घरची गुरं कशी होती, मग त्यांच्या गायी कशा होत्या, मग त्या गायींना वासरं झाली की कशी त्या निगा राखली जायची, असं विविध अंगाने येणारं आयुष्य जे आहे ते कळत नकळत चितारण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. एखादं व्यक्तिमत्व विस्ताराने सांगू शकाल की जे तुमच्या नेहमी लक्षात राहतं? एक व्यक्तिमत्व जर त्यातलं निवडायचं आलं की जे लोकांना भावलं ते म्हणजे पाग्या इनूस. हा पाग्या इनूस अगदी शब्दशः सांगायचं झालं तर माझ्या वडिलांच्या वयाचा. तो होडी चालवायचा. आणि पाग्या म्हणजे तो मच्छीमारी करायचा. त्यावेळेला ती मच्छीमारी जे करायचे हे 3 भाऊ होते. 3 भाऊ रात्रीच्या वेळेला होडी घेऊन समुद्रात जायचे. आता ही शिडाची होडी,
तेव्हा यंत्र नव्हती, वल्ही मारत असत आणि जाळ्या म्हणजे पागणं हे ज्याला म्हणतात ते तंत्राने ते करायचे. आणि माहीत नाही की त्यावेळेला हवामानाचे इशारे मिळत होते का, अशा प्रकारच्या आधुनिक यंत्रणा तर नव्हत्या. मग त्यांचं आयुष्य कसं असेल ह्याची थोडी आपण कल्पना करावी. अशा प्रकारचं वर्णन त्या पागेनुसचं माझ्या नजरेसमोर येतं. इतक्या धोक्यानं तोंड देऊन, म्हणजे म्हटलं निसर्गाची झुंज देऊन, समुद्राची झुंज देऊन तो दीर्घायुष्य होता आणि अतिशय बळकट असं त्याचं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे त्याचं स्नायू म्हणत तसं नारायण सुर्वेंच्या कवितेमध्ये लोखंडाचे वळले नाग, काळ्या कफीनं मांड्याच्या पोलादा चिरला साग, तसं त्याचं व्यक्तिमत्व होतं. त्याचे एक डुईवरचे केस जे होते ते म्हातारपणापर्यंत अगदी काळे शार होते, ते दात सर्व अस्तित्वात होते. आणि तो माडावर चढण्यात आता प्रवीण होता, म्हणजे होडीत चालवायसाठी माडावर चढण्यात प्रवीण होता. आणि रात्रीच्या वेळेला होडी घेऊन जायचा आणि मग दिवसाच्या वेळेला आम्हाला कधी लागलं की आमची खाडी जी होती कर्ल्याची तर ती खूप खोल होती आणि मग ती वरच्या अगदी सोमेश्वर कोळंबापर्यंत तो प्रवास जायचा. मग त्याच्या होडीमधून आम्ही आमच्या आजोळी पणजोळी किंवा आमच्या आत्यांकडे काही लग्नाचं काही असलं तर भांडी आणायला, जिन्नस आणायला या होडीतून जायचो. त्यावेळेला तोच घेऊन जायचा, अत्यंत प्रेमाने जायचा. आणि त्याचं जर वर्णन करायचं झालं तर सर्मधर्मभाव वगैरे शब्द आता वापरून गुळगुळीत झालेत, पण खऱ्या अर्थाने त्यावेळेचं त्याच्याशी जे आमचं नातं होतं ह्या शब्दांच्या पलीकडचं होतं. तर असं हे व्यक्ती होतं आणि अत्यंत ज्याला म्हणता येईल की तो अत्यंत निर्मळपणे बोलायचा आणि थोडंसं विनोदी धाटणीचं बोलायचा. आणि त्याचं विनोदी धाटणीचं बोलणं हे त्याचं सहज असायचं. म्हणजे एखादा प्रश्न विचारला तर त्यात तो शिक्षणाला डोकं फोडणं म्हणायचा, तत्वचिंतनात्मक ज्याला म्हणता येईल असं तो बोलायचा. आणि असं हे बहुरंगी बहुढंगी व्यक्तिमत्व होतं. त्याच्या माडावर चढण्याची जी पद्धत होती ना तर ती त्यावेळेला मी मला सांगितलं की खापा तर नव्हत्या. त्या खापा नसल्यामुळे आमची एक पद्धत होती, माकड जसं चढत तसं आम्ही पोटवळून चढायचो माडावर. पण त्याची पद्धती म्हणजे जसं आपण ते हातने पाय ताट ठेवून तो असं जिना चढल्यासारखं चढायचं. ती पद्धत आज कोणाला जमणार पण नाही, कारण एवढे बळकट हातपाय आज कोणाचे असतील मला माहीत नाही. तर तसा तो चढायचा आणि शेंड्यामध्ये माडाच्या चढायचा. आत्ताचा तर नारळ पाडणारे आपण बघितले तर ते वर जातात, झटपट पाडतात आणि खाली होतात. हा माडाच्या शेंड्यात चढायचा. तेव्हा मीही शिकलो त्याच्याकडून ते माडाच्या शेंड्यात कसं जायचं, कोणती साऊल धरून वर चढायचं, त्या माडाच्या शेंड्यात असलेल्या पिचुंदऱ्या ज्याला आपण म्हणतो त्या कशा साफ करायच्या, कारण उंदीर राहता का म्हणे. त्यानंतर ती शहाळी काढायची असेल तर दोरी कसा लावायचा, दोरी घेऊन जायचा तो बरोबर, आणि तो शहाळी अलगद खाली सोडायचा. तर हे सगळं आम्हाला त्याच्याकडून शिकायला मिळालं. त्यामुळे निसर्गाशी जे आमचं नातं जुळलं त्या अशा विविध लोकांच्या निरीक्षणातून जुळलं. आणि अशी ही व्यक्ती होत आहेत, लोभस, निरागस, त्याचबरोबर अत्यंत माणुसकी असणारीशी व्यक्ती होत आहेत. तर असं पागेनुसतं अगदी थोडक्यात वर्णन करायचं झालं तर आहे. याचं तपशिलात वर्णन मी केलंच आहे. तुमचं जे गाव आहे ते समुद्राच्या कुशीत असं वसलेलं आहे, तर त्याचं सौंदर्य हे अजूनही तसंच अबाधित आहे का, त्यामध्ये काही फरक पडला आहे? सौंदर्य अबाधित आहे असंच मी म्हणेन खाडीचं किंवा गावाचं. फक्त सौंदर्यामध्ये आपण म्हणू असा फरक पडला आहे. म्हणजे सौंदर्य दृष्टीने आपण बघितलं तर झोपड्याच्या ठिकाणी बंगले झालेत, जिथे जेटीज नव्हत्या ते जेटीज झाल्यात. मँग्रुव्ज किंवा खारफुटीची जी वनं होती ना ती आसपासची अधिक दाट झाली आहेत. म्हणजे अनेकदा या खारफुटीच्या संरक्षणासाठी शासनाला जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागतात. पण आमच्या गावाच्या आसपास बघितलं तर तीनही बाजूने आमचं गाव मँग्रुव्जनी, खाडीने जसं वेढलेलं आहे तसं मँग्रुव्जने वेढलेलं आहे. आणि म्हणजे मला जे आठवतं त्याप्रमाणे गावाच्या काठावरून आम्हाला पलीकडचा गाव सहज दिसायचा किंवा किल्ला दिसायचा किंवा त्याच्यावरचा जो लाईट हाऊस आहे ते फिरताना दिसायचं. आता हे मँग्रुव्ज एवढे उंच झालेत की यातल्या अनेक गोष्टी म्हणजे पडद्यासारखं मध्ये उभे राहिले. पण गाव तर आहे तसंच सुंदर आहे. खाडी थोडी गाळ आल्यामुळे होरली आहे, एवढाच त्यातला एक बदल म्हणता येईल. पण गाव तितकाच सुंदर आहे, ते पाणी तितकं निळशार आहे, तितकंच ती हवा, जो येणारा समुद्राचा वारा आहे, खारा वारा तितकाच थंड आहे, तितकंच आल्हाददायक आहे. आज आपण बघतो की कोकणामध्ये म्हणजे केवळ तुमचंच गाव नव्हे तर कुठल्याही गावामध्ये गेलात तर अनेक घरं बंद असताना दिसतात, की त्यातले तरुण मुलं असतील जी नोकरी उद्योगाच्यासाठी म्हणून ते गाव सोडून शहराकडे आपल्याला वळताना दिसत आहेत. तर अशा वेळी तुमच्या गावामध्ये काय परिस्थिती आहे, काय सांगाल? आमच्या गावामध्ये सुदैवाने शहराजवळ असल्यामुळे असेल किंवा जीवन पद्धती थोडं वेगळं असल्यामुळे असेल, त्यापैकी जे शिकलेले लोक आहेत ते परदेशात जातात आणि त्यांचे कुटुंब इथेच असतात. त्यामुळे घरं जी आहेत ती चालू आहेत सर्व. त्याचप्रमाणे शहराजवळ असल्यामुळे आमच्या गावातली जी इतर शेतकरी समाजाची घरं आहेत ती अजूनही अशी प्रकारे रिक्त झालेली नाही आहेत. त्यातले लोक नक्कीच एक प्रत्येक घरातून शहरात गेलं आहे, पण त्यातली ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि पुढची पिढी
ही अजूनही इथे आहे नशिबाने. त्यामुळे इतर गावांसारखं बंद घरं आमच्याकडे क्वचितच आढळतील. आता अर्थात शहरी सान्निध्याचा लाभ असल्यामुळे असेल, पण आमच्या गावामध्ये मोकळी किंवा बंद झालेली घरं, कुलूप असलेली घरं दिसत नाहीत. नांतं गाव. अगदी अगदी. प्रत्येक गावाला एक सामाजिक किंवा सांस्कृतिक वारसा असतो. तुमच्या गावाबद्दल काय सांगाल? प्राचीन मंदिरं आहेत का? आमच्या गावामध्ये प्राचीन मंदिरं तर आहेतच. म्हणजे लक्ष्मी केशवाचं मंदिर आहे, प्राचीन आहे. आता अर्थात त्याचं आत्ताचं स्वरूप बघितलं तर ते आधुनिक पद्धतीने बांधलं गेलं आहे, पण ते नक्कीच 400-500 वर्षावरचं मंदिर त्या ठिकाणी आहे. त्याच्या प्राचीनता बघितली तर त्याच्या भोवतीची पोळी जर आपण बघितली तर त्याची प्राचीनता लक्षात येईल. मंदिर आधुनिक झालं असलं तरी त्याच्या शेजारी असलेले वड पिंपळाचे पार हे जेवढे मोठे आहेत त्यावरून त्यांचं आयुष्य आपल्याला पाहता येईल. त्यांच्या शेजारी असलेलं तळं जर आपण बघितलं तर ते तळ्याचं प्राचीनत्व आपल्याला नक्कीच अनुभवायला येईल. दुसरं जर आपण प्राचीन सांगायचं झालं तर खार बंधारे आमच्या गावाच्या मध्ये आहेत. आता ते गेले आणि नवीन आलेत, पण त्यांच्या काही पाऊलखुणा, प्राचीन पाऊलखुणा त्या तिथे दिसतात. अच्छा. सांस्कृतिक वारशाबद्दल काय सांगाल? सांस्कृतिक वारसा जर आपण म्हटलं तर सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा असं म्हणेन मी त्याला. तर सांस्कृतिक वारसा असा आहे की आमच्या गावामध्ये अगदी प्रख्यात भजनी जरी फार नसले तरी भजन चांगलं म्हणणारी पिढ्यानपिढ्या लोक आहेत. त्याचप्रमाणे सांस्कृतिक वारसा दुसरा जर लक्षात घेतला तर जुवं म्हणून आमच्याकडचं गाव आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा अत्यंत सुंदर जे मंदिर आहे, त्या ठिकाणी चालणारे जे विविध शिमग्यासारखे सण आहेत, पालख्या तिथे अजूनही निघतात. म्हणजे लांबून येणाऱ्या पालख्या तरी आता कमी झाल्या असल्या, ते गावामध्ये सुंदर अशा पालख्या आणि सुंदर अशी मंदिरं आणि त्यानिमित्ताने साजरे होणारे, उत्साहाने साजरे होणारे शिमगा आणि असे सण किंवा दिवाळी असे सण अतिशय चांगल्या पद्धतीने साजरे. गणपती हीचा एक आमच्याकडे सांस्कृतिक वारसा आहे असं मी म्हणेन. प्रत्येक घरामध्ये गणपती येतो आणि म्हणजे फार 100 वर्षाचा मी वारसा सांगू शकलो नाही, ते 40 वर्षाचा वारसा असं जर सांगायचा ठरला, 40-50 वर्षाचा, तर आमच्या गावामध्ये जवळपास 100 ते 110 गणपती एकत्र वाजत गाजत लोकांच्या सहभागातून दर गणपती आगमनाच्या दिवशी, म्हणजे ज्याला सामाजिक ऐक्याच्या ज्याचं दर्शन घडतं, पारंपरिक ढोल वाजवत आणि अशा आनंदाने येतात. त्याच्यामुळे स्त्रियाही आता सहभागी व्हायला लागल्यात. तर अशी एक गणेश आगमन मिरवणूक आपल्याला एक आमचा सांस्कृतिक वारसा, तो 40 वर्षाचा आहे, पण तोही अथकपणे चाललेला आणि तो उत्साह दिवसेंदिवस वाढतोय असं म्हणता येईल. आणि एक सांस्कृतिक वारसा सांगायचा म्हणजे मच्छीमारीच्या अनेक पद्धती अजूनही अस्तित्वात आहेत आणि त्याचे जे मला स्वतःला अनुभव नसला तरी ते करणाऱ्या रेसिपीज, त्याच्या विविध रेसिपीज, पारंपरिकदृष्ट्या ज्या आपल्या रेसिपीज आहेत त्या जाणणार आहे. म्हणजे ज्याला म्हणता येईल की आधुनिकदृष्ट्या ठीक आहे बदल खूप झालेत, पण या पारंपरिक ज्याला म्हणता येईल म्हणजे भाजणीचे वडे असोत, अगर त्या काळच्या ज्या जुन्या कोकणी रेसिपीज आहेत, म्हणजे मग भाताचे विविध प्रकार आहेत, आमटीचे विविध प्रकार आहेत, डाळिंब्या आहेत किंवा आपल्याकडच्या रानभाज्या आहेत, म्हणजे अगदी टाकळ्याच्या भाजीपासून तर आंबाडीच्या भाजीपर्यंत आपल्याला अळूची भाजी, रानात उगवणारे अळू आहे, तर त्याच्या रेसिपीज ह्या सांस्कृतिक वारशामध्येच मी समाविष्ट करेन. पण ह्या सांस्कृतिक वारसा आहे सगळा ह्या रेसिपीज असं मी म्हणेन. अशा विविध अंगाने सांस्कृतिक वारसा आमच्याकडे आलेला आहे असं मला वाटतं. आत्ता बोलताना म्हणजे मनाने मला वाटतं तुम्ही सगळ्यांना, माझ्याबरोबर सर्व श्रोत्यांना सुद्धा त्या गावामध्ये घेऊन गेलेला आहात आणि एक पारंपरिक पद्धतीचं एक सुंदर गाव तुम्ही आमच्या नजरेसमोर आणलेलं आहेत. आता या लेखनामुळे अनेक लोकांना हे सगळं समजेलच, पण नेमका लोकांपर्यंत पोचल्यामुळे त्यांना काय फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? आता लोकांना काय फायदा होईल याचा विचार मी पुस्तक लिहिताना नक्कीच केलेला नव्हता, कारण माझ्या मनामध्ये जे स्फुरलं ते मी लिहिलं. परंतु मला नंतरच्या प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद त्याला म्हणतात तो जाणवल्यानंतर मला असं वाटतं की गावातल्या लोकांचा आत्मविश्वास अधिकाधिक जागृत होईल. का आपल्या गावाविषयीचं प्रेम आहे, प्रत्येकाला तर प्रेम असतंच, त्याचं एक साक्षात्कार असं म्हणता येईल की माझ्या गावावर माझं प्रेम आहे हे प्रत्येकाला हे पुस्तक वाचल्यावर नक्कीच जाणवेल. दुसरं म्हणजे ज्या पारंपरिक ग्रामीण जीवनातलं जे सौंदर्य आहे तर ते हरवू नये याच्यासाठी मी त्याच्यामध्ये विचार कळत नकळत मांडलेला आहे. तर तो जो विचार या समाजाने स्वीकारला की निव्वळ ग्रामीण जीवन पद्धतीचं विविध अंग जे आहेत, मग एकत्र जमणं, एकमेकांविषयी प्रेम असणं, एकमेकाच्या सुखदुःखात सामील होणं, हे जे मी चित्रण करण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला आहे
तर ते जर नव्या पिढीला हवलं किंवा नव्या पिढीने ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर गावातलं जीवन अधिक समृद्ध होईल, अधिक गावातले बंध दृढ होतील आणि समाजामध्ये जी दरी पडण्याची भीती बोलली जाते किंवा अनेकदा ती दिसते, जाणवते, तर ती आमच्या गावामध्ये ती नाही आहे आता. सर्व समाज, सर्व धर्माचे समाज, सर्व आर्थिक स्तरातले समाज आहेत ते अधिकाधिक ऐक्याने बद्ध होतील आणि एकमेकांविषयीचे प्रेम आहे. मी सामान्य असं म्हणत नाही, पण ज्या व्यक्तिमत्वांचं चित्रण मी केलं आहे ते एका दृष्टीने सामान्य होते, म्हणजे एका दृष्टिकोनातून ती जीवनानुभव सांगणारी व्यक्तिमत्व होती. तर असे जीवनानुभव घेण्याची उर्मी म्हणजे माडावर चढण्याची उर्मी आत्ताच्या पिढीत झाली आणि त्याच्यात ते माडावर चढायला शिकली. आणि कोकणी माणसाला सर्व कला आल्या पाहिजे. आंब्यावर चढता आलं पाहिजे, आंबे काढता आले पाहिजेत, जांभळं पाळता आली पाहिजेत, रतांबे फोडता आले पाहिजेत. ही सर्व ज्या कला आहेत तर ह्या कला ह्या जीवनानुभवाच्या कला आहेत. शेत नांगरता आलं पाहिजे, बैल बांधता आले पाहिजेत, गाईचं दूध काढता आलं पाहिजे, त्याचा खरवस करता आला पाहिजे. हे सर्व जे आहेत ना ह्याचा जर आनंद जर या पिढीला घ्यावासा वाटला आणि त्यातून जरी ग्रामीण जीवन पद्धती आहेत ती जर तिचं जतन झालं तर मला वाटतं या पुस्तकाचं एक फायदा समाजाला थेट नाही तरी इनडायरेक्टली किंवा होईल असं मला स्वतः नक्कीच. आणि आज आपण बरेचदा बघतो की शहरातली लोक तिथल्या सगळ्या गोंगाटाला कंटाळून थोडे दिवस का होईना होमस्टे असतील किंवा गावामध्ये जी हॉटेल्स किंवा आपण घरगुती म्हणतो तशा पद्धती जर असेल तर तिथे राहायला येतात. म्हणजे त्यांना तिथे AC नसला तरी चालतो, मोबाईलला रेंज नसली 2 दिवस तरीही त्यांना एक वेळ चालतं, पण त्यांना एक शांतता, आनंद आणि निसर्गाशी जवळीक साधणं, जे मगाशी तुम्ही म्हणालात की शेती करता आली पाहिजे, तर नेमकी शेती म्हणजे काय आहे किंवा आंब्याची बाग असते तिथे नेमके कसे आंबे लागतात, कसे काढायला लागतात, त्याची प्रोसिजर काय असते, माडावरती चढण्यात काय गंमत आहे, हे सगळं अनुभवायला त्यांना आवडतं. फक्त आता कसं झालं आहे धकाधकीच्या जीवनामुळे आणि प्रत्येकजण आपल्या टार्गेटच्या मागे धावतोय त्यामुळे सगळे त्यांना वेळ नाही आहे. पण ज्यांना वेळ आहे किंवा ज्यांना जमतं आहे त्यांनी मला वाटतं नक्की अशा गावांना पुनरुज्जीवित करावं आणि जिथे आपली घरं आहेत तिथे जावं. तर श्रोते हो, आज अशाच या वयाची 70-80 पार करणाऱ्या पिढीने अनेक बदल पाहिलेत, सामाजिक, आर्थिक, नैसर्गिक, आणि याचा होणारा परिणामसुद्धा त्यांनी अनुभवला आहे. आणि याच पद्धतीने लिमये सरांसारखेच अनेक हात जर लिहिते झाले तर बदलणारं कोकण, बदलणारा समाज लोकांना समजेल आणि त्या अनुषंगाने एक वेगळा अभ्यास होईल. कोकणची बदलती परिस्थिती समजायला मदत होईल आणि कदाचित नवीन नवीन बदल करण्याविषयी एक दिशा मिळेल आणि नवे मार्ग सापडतील. तर आज तुम्ही इथे आलात, आपल्या गावाविषयी अतिशय तळमळीने बोललात आणि मला वाटतं श्रोत्यांनासुद्धा हे खूप नक्की भावेल, त्यांच्या मनापर्यंत जाऊन पोचेल आणि ते सुद्धा अशी जीवनपद्धती आपल्याला जेवढी जमेल तेवढी करायचा प्रयत्न करतील असं आपण म्हणूया. आणि आज इथे थांबूया. तुमचे पुन्हा एकदा आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. इंद्रधनुष्य